सर्वांना नीला सलाम। मी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आंदोलनकर्ते आपले प्रभाकर भाऊ आपल्या सोबत आलेले आहे। आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या मागण्या काय? आमच्या मागण्या आहेत, संविधानाप्रमाणे संसदेमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे अमेंडमेंट झालं त्यामध्ये कोळी ही जमात असून सनी आणि कोळी या जातीला संविधानाप्रमाणे एसटी मध्ये 28 नंबरवरती जमाती एसटीच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत। आणि ह्या भारतामध्ये सर्व राज्यामध्ये अमेंडमेंट हे जसेच तसे लागू करण्यात आलेले आहेत। पण ह्या महाराष्ट्रामध्ये राजकीय लोकांनी व आदिवासी आमदारांनी मांडीला मांडी लावून सनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे। यांनी वेळोवेळी समाजाच्या विरोधात जाऊन सनी GR काढून सनी जेणेकरून सनी समाजाला कोणत्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाही। आमच्या पूर्वजापासून सनी आमचे दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा हा आदिवासी जमात आजही देखील या सवलतीपासून वंचित आहेत। आमच्या जातीच्या कोळी नोंदणी असून सनी हे 1950 पूर्वीच्या पुरावे मागतात। आमची जात ही पळसाचे आणि सागाच्या झोपड्यामध्ये राहणारा हा आदिवासी घरामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसलेले एकाच झोपड्यामध्ये बैल गुर ढोर कोंबड्या आणि स्वतः उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी राहतात। त्यांच्याकडे नाही, सध्याला आता जरांगे पाटील जे आहे, जरांगे पाटील सुद्धा सध्याला आता आंदोलन करत आहे। त्या ठिकाणी तुम्ही त्या संदर्भात काय बोलू शकतात का? अजून दुसरी गोष्ट की बाबा माझं एवढं म्हणणं आहे की जरांगे पाटलांसाठी जे आता लोकांनी जो पाठिंबा दिलेला आहे, तर आपला सध्याला आता कोणत्या धर्मातल्या लोकांनी जमातीने आपला पाठिंबा दिलेला आहे का? हा, जरांगे पाटील हे कुणबीमध्ये आहेत, पण त्यांनी त्या सवलती घेतलेल्या नाही। ज्यावेळेस अमेंडमेंट झाले त्यावेळेस पंजाबराव देशमुख यांनी सर्व बांधवांना सांगितलं होतं की कुणबी याच्यामध्ये जातीच्या सवलती घ्याव्या, पण मराठ्यामध्ये मराठ्याचा अभिमान असल्यामुळे ह्या महाराष्ट्रामधील सर्व जमीनदार व सर्व संस्था यांच्यामध्ये व राजकारण यांच्या हातामध्ये आहेत। त्यामुळे त्यांच्या समाजामधून त्यांना विरोध होत आहे। त्यामुळे जरांगे पाटलाला अनेक जमातीपासून काय हे विरोध होत आहे। कारण काय, मंडळ आयोग हा जेव्हा लागू झाला त्यावेळेस देखील यांनी सवलती घेतल्या नाही। फक्त विदर्भ आणि खानदेशमध्ये कुणबी हा नोंदी घेऊन सनी त्यांनी सवलती घेतल्या। आणि ह्या 5-6 महिन्यापासून जरांगे पाटील उपोषणाला बसून सनी मराठवाड्यात व महाराष्ट्रामध्ये त्यांनी चळवळ उभी केली। आज मराठा समाज हा जागृत होऊन सनी त्यांना वाटतं की आम्हाला बी कुणबीच्या सवलती मिळून सनी ओबीसी मध्ये समाविष्ट केलं तर आमच्या मुलाचं सगळ्या सोयऱ्यांचं शिक्षण व नोकऱ्यामध्ये समाविष्ट होईल। पण जे आरक्षण दिलेलं आहे ओबीसींना ते 27% असून सनी त्यामध्ये जर मराठा समाज व कुणबी समाज जर त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला तर ओबीसी समाजाच्या लोकांना पाहिजे त्या सवलती मिळणार नाही। कारण त्याचे असं आहे की सत्ताच मराठ्यांच्या हातामध्ये असल्यामुळे आणि राजकारणामध्ये देखील त्यांचं प्रस्थापित स्थान झालेलं आहे। कारण काय, ओबीसी आणि SC ST लोक कमकुवत असल्यामुळे ते राजकारणामध्ये बी टिकू शकत नाही आणि कोणत्याच सवलतीमध्ये ते टिकणार नाही। कारण मराठ्यांना ओपन हे जागासाठी दिलेला आहे आणि ओबीसी मधून जर जागा दिल्या तर सर्व जागा ते घेऊन घेतील असं ओबीसीच्या नेत्यांना या ठिकाणी गेली 1 वर्षापासून आदिवासी कोळी महादेव मल्हार यांच्यावर सातत्यानं शासन आणि प्रशासन यांनी यांच्या सवलतीपासून वंचित ठेवलेलं आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खूप आंदोलन झालेत, खूप मोर्चे झालेत, पण याकडे शासन आणि प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन आजच्या काळामध्ये चालू आहे। आमचं जे आंदोलन आहे की आम्हाला ज्या जाचकाठी घातलेल्या आहेत, जातवारीचा प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेटसाठी त्या जाचकाठी ज्या आहेत त्या संविधानामध्ये कोणी नोंद कशामुळे झाली, ही कोणी नोंद झाली असल्यामुळे आम्हाला सवलती मिळत नाही। त्याच्यासाठी आम्हाला या माध्यमातून सांगायचं की जर 20-20 दिवस जर आमचे बांधव जर या ठिकाणी उपोषण बसल्यानंतर जर तुमची काय आमची काय मरणाची वाट बघालेत का,
त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 2 दिवस आंदोलन झालं की तुमच्या सगळ्या महाराष्ट्रभर तुम्ही मीडियाला झेंडूला पिटून रात्रंदिवस झेंडूला पिटून तुम्ही त्या टीव्हीवर प्रसारित करता आणि आमच्या एखादं बांधव इथं आदिवासी बांधव तर 20 दिवसापासून जर इथं उपोषणाला बसून जर तुम्ही याची जर घेत नसेल मी प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतोय की जर आमच्या तुम्हाला आमच्याशी बोलायचं नसेल आमच्याकडे लक्ष द्यायचं नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्येच आम्ही आदिवासी स्टाईलनं आंदोलन करू त्यावेळेस तुम्ही याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल कारण आमचा नाही सध्याला तुम्ही जे प्रशासनाला जे पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे ते निवेदनाची कॉपी आपण दाखवू शकता का? आहे ना इकडे घ्या तुम्ही मी बोलतो त्या विषयावर सध्याला आता प्रशासनाची कॉपी म्हणजे आता आपल्याला दाखवण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये प्रशासनाचं म्हणणं काय आहे साहेबांसोबत आपण इथं चर्चा करूयात. आम्ही अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे 16 जानेवारीला आणि त्याच्यानंतर आम्ही 23ला या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि 24ला त्यांच्याकडे भेटीसाठी गेलो. भेटीमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की कोळी ही जात आदिवासी मध्ये येत नाही बोगस मध्ये आहे. मग आम्ही आमच्या बिरारी साहेबांनी त्यांना समजावून सांगितलं की बा रेव्हेन्यू डिपार्टमेंट मार्फत दिलेले प्रमाणपत्र हे जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र असून आणि लोअर कॅटेगरीचा माणूस कमिटीमध्ये वैधता कमिटीमध्ये बसलेले असताना ते तुमचं क्लास 1 अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र हवे ठरवतात. हे कायद्याच्या आणि अमेंडमेंटच्या सूचीप्रमाणे बेकायदेशीर असून हे बरोबर नाही. पण ते त्यांना म्हणले की बा हे बरोबर आहे कारण काय कोळी ही SBC मध्ये येते. मी स्वतः त्यांना बोललो सरांना लोखंडे सरांना की सर SBC मध्ये येत असेल तर सूची जी अमेंडमेंट मध्ये झाली त्यामध्ये कोळी या जातीला 28 वरती मान्यता दिलेली आहे. तुम्ही आम्हाला कोळी म्हणून सनी 28 हे नंबर टाकून सनी STचं प्रमाणपत्र देण्यात यावं. पण ते म्हणे तुम्ही SBC म्हणले SBC महाराष्ट्र शासनाने काढले आणि ते पुन्हा म्हणाले कमिटी ही वैध आणि त्यांना अधिकार आहे. पण म्हणलं आम्ही ते असंवैधानिक कमिटी स्थापन केलेली आहे महाराष्ट्रामध्ये तिला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. पोलीस दक्षता पथक गावाकडे अर्धा एक तास जाते आणि कोणीतरी रस्त्याने जाणाऱ्या माणसाची सही घेऊन सनी आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे त्याच्यामध्ये माहिती लिहिते आणि ती माहिती कमिटीकडे जाते आणि कमिटीतील संशोधन अधिकारी गावाकडे संबंधित व्यक्तीची संबंधित ज्याची चौकशी करायची तिथे न जाता कार्यालयामध्ये बसून सनी आपले 4-5 ओळीमध्ये किंवा त्याचा अहवाल लिहितात. ज्यांना चालीरीती बोली याच्यावरून सनी जो दक्षता पथकाने अहवाल दिलेला आहे यांच्या काका चुलत्यांच्या याच्यावर कोळी आहे आणि आमच्या सर्व बाकीच्या 50 घरामध्ये जर कधी 30 लोकांकडे निर्गम उत्तरावरती व सर्टिफिकेट असून देखील कोळी मल्हार महादेव टोकरे कोळी त्याच्या ते न गरज धरता एखादी 2 कोळीची नोंद असली तर ते अवैध ठरवतात. त्याचप्रमाणे यांच्या चालीरीती बोली भाषा देवदत्ता अशी काहीतरी कारण लिहून सनी त्यांची केस फेटाळल्या जाते. मग मी म्हणलं सर ठीक आहे समजा ही फेटाळल्या जाते असंविधानिक नाहीये याला अधिकार नसताना मग कोर्टामध्ये आमची केस जाते आणि त्या ठिकाणी डेब्युटिंग होते दोन्ही बाजूनं पक्षकार आणि सरकारी वकील. त्यावेळेस न्यायालय व न्यायाधीश हे आम्हाला निर्णय देतात की बा ह्या सगळ्या गोष्टी पाहता तर पक्षकाराच्या बाजूनं 70 ते 80% बरोबर असताना आमच्या बाजूने निकाल दिला जातो आणि ही कमिटी त्यावेळेस प्रमाणपत्र आम्हाला देते. मग मी सरांना म्हणलं जिल्हाधिकारी साहेबांना म्हणलं की मग त्यावेळेस ह्या वैधता कमिटीने हे प्रमाणपत्र न्यायालयाने सांगितल्यानंतर नाकारवलं पाहिजे. त्यावेळेस नाकारत का नाही आणि जर अशा पद्धतीने जर प्रत्येक व्यक्तीला न्यायालयामध्ये जायचं असेल तर आमचे लोक झोपड्यात राहणारे हे एवढे काही श्रीमंत आणि पैशावाले नाही. मग ह्या कमिटीचा उपयोग काय न्यायालयातून जर प्रमाणपत्र आमची एकच मागणी आहे की बा SDM न दिलेलं प्रमाणपत्र ते जर इनव्हॅलिड झालं तर ते कमिशनरकडे त्याची मागणी असावी आणि कमिशनरने योग्य तो निर्णय देऊन त्याला वैध अवैध ठरवण्याचा अधिकार कमिशनर साहेबाला आहे. कारण काय ते प्रोसिजर बॉटम लेवल पर्यंत हाय लेवल पर्यंत यांच्या अखत्यारीत रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येतं आणि हा जो
कायद्याच्या दृष्टीने पूर्ण अधिकार हा एक तर सचिव लेवलचा व्यक्ती असावा, नाही तर विभागीय आयुक्त असावा, यालाच तो अधिकार देण्या घेण्याचा व नाकारण्याचा आहे। हे कारण नसताना आमच्या गोकंडी ह्या राज्य सरकारनं हे कत्तलखाना या ठिकाणी उघडलेला आहे। असंविधानिक कमिटी नेमून सनी ह्याच कमिटीला माझं सरकारला निवेदन आहे की ह्या कमिट्या बरखास्त कराव्या आणि आयुक्त विभागीय आयुक्ताकडे ही सगळं कारभार द्यावा, जात पडताळणी नाकारण्याचा वगैरे देण्याचा, तरच आमचा वर होणारा अन्याय दूर होईल। कारण काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं 1976 प्रमाणे जे अमेंडमेंट केलं आहे त्याप्रमाणे लागू करावं। विनाकारण विधानसभेमध्ये गावित साहेब आदिवासी मंत्री ज्या मंत्र्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये कोळी समाज आहे आणि त्यांना सरपंचाला जरी उभं राहायचं असेल आणि निवडून आल्यानंतर त्यांना वैधता पाहिजे असेल तर त्यांच्याकडे वैधता नसते आणि ह्या कमिट्या देत नाही, एवढा प्रश्न विचारतात आणि गावित साहेब त्याचं उत्तर देतात की बा ते माधुरी पाटलाप्रमाणे निर्णय घेतला जातो, एकाच वाक्यात दिले जाते आणि त्या ठिकाणी जे अध्यक्ष बसतात आणि आमचे प्रश्न जे आमदार लोक त्या ठिकाणी मांडतात तर त्याकडे दुर्लक्ष, अध्यक्ष साहेब काहीतरी विषय चालू असतो त्यांचा मध्ये आणि दुर्लक्ष करतात। तो आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की नाशिकच्या कमिटीमध्ये भ्रष्टाचार हा उघड झालेला आहे आणि न्यायालयाने त्या कमिटीमधील लोकांना अधिकाऱ्यांना निवडबंद याच्यामधल्या 1-1 लाख रुपये त्यांना पनिशमेंट केले आहे आणि लवकरात लवकर त्या कार्यकर्त्याला वैधता प्रमाणपत्र देत नसल्यामुळे तरी हे फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की हे असंविधानिक व राजकीय दृष्ट्या हे बरोबर नाही, तरी राजकीय दृष्टिकोनातून यांनी हा पाऊल उचलून सनी या कमिट्या बरखास्त करावा। माझी फडणवीस साहेब व गावित साहेबांना नम्रतेची विनंती आहे की आतापर्यंत 75 वर्ष या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांवरती अन्याय झालेला आहे। खऱ्या अर्थानं आपण ह्या आदिवासींना दाबून ठेवलेलं आहे। आदिवासी जमातीच्या आमदाराच्या मार्फत आम्हाला जे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून फंड येतो त्या फंडाचा उपयोग सरकार आणि हे आदिवासी डिपार्टमेंट मधील आदिवासी लोक दुसरीकडे वळवतात, त्यामुळे आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलं नाही। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही समाज बांधव पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आणि जर सरकारनं हे जर आमचं याच्याकडे मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर याच्याकडे दुर्लक्ष जर दिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा समाज कोळी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। हे संकेत या इथून हा संभाजीनगर इथून आम्ही समाजाच्या वतीने देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या समोर आता आंदोलनकर्ते जे आहे प्रभाग हम सब महात्मा गांधींचा बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। नारा है जोर जुल्म के टक्कर में, जोर जुल्म के टक्कर में हर 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 ओबीसी समाजाला वाटतं तरी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की एसटी ही जात ओरिजिनल असून सनी आमच्याकडे सगळे पुरावे असताना कोळी ह्या जातीवरून सनी आम्हाला डावललं जातं। तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या गावातून जो पुरावा दिला जातो सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, त्यानंतर तहसीलदाराच्या याच्यामधून सनी SDM कडे ते प्रमाणपत्र इश्यू होतं।